28 जानेवारी 2026. सकाळची वेळ. पण जसा काही चोहीकडे अंधार पसरलेला, महाराष्ट्रातील एक खंबीर नेतृत्व, एक आधारस्तंभ हरपून गेलेला, अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959. अहमदनगर जिल्ह्यातील राऊरी या ठिकाणी झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. 22 जुलै त्यांचा जन्म. 2 जुलै 1923 पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ. सर्व बहिणींना पोरका करून गेला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री असताना त्यांनी राबवली. दोन 2022-23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करत होते. अजित पवार यांना 2 मुले. ते देखील राजकारणात कार्यरत आहेत. पुढे ते बारामती विधानसभा मतदारसंघातून 7 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 1991च्या पोटनिवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला आणि त्यानंतर कायम 5 वेळा निवडून आले. 1992 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना ते ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री झाले. अजित पवार हे महाराष्ट्रातील बारामती येथील शरद पवार यांचे पुतणे होते.
28 जानेवारी जसा एक काळोख पसरलेला होता. सभेला जाण्यासाठी सकाळी 8 वाजता प्लेनमध्ये बसले आणि 8:50 बारामती या ठिकाणी प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील एक खंबीर नेतृत्व, लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ह्या देशाला सोडून निघून गेला. चोहीकडे डोळ्यांमधून अश्रूंच्या नद्या वाहत आहेत. एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला भाऊ, एक सच्चा यार ह्या जगातून निघून गेला. दादांना मी अनेकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप जवळून पाहिलं आहे. त्यांची बोलण्याची एक वेगळी पद्धत, रोखठोक ते बोलत असेल. त्यांची चालण्याची स्टाईल देखील एक वेगळ्या पद्धतीची असे. चेहऱ्यावर नेहमी त्यांच्या एक हसरा चेहरा डोळ्यासमोर आजही येत आहे. आज एक उपमुख्यमंत्री, एक आधारस्तंभ आज ह्या जगातून सर्वांना सोडून गेलेला आहे. दादांबरोबरच 5 सहकारी देखील त्यांच्या बरोबर होते. त्यांचे बॉडीगार्ड विपिन जाधव, सुमितजी कपूर, पिंकी माळी, संभवी पाठक, ह्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना विनंती करत आहोत की परमेश्वरा यांच्या आत्म्याला शांती दे, शांती दे. ओम शांती शांती शांती.